साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन मिळण्यात अडचण काय असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय। मालेगाव स्फोटाप्रकरणी नव्यानं तपास करणाऱ्या एनआयएनं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला क्लीन चिट दिली आहे। तसंच तिच्या जामिनालाही विरोध केलेला नाही। त्यातच आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे नाहीत हे स्पष्ट असतानाही साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन देण्यात अडचण काय असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय। मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सेशन्स कोर्टानं आजवर दिलेल्या सर्व आदेशांची प्रत मागवलेली असून पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार आहे। मुंबईलगतच्या मीरा रोडमध्ये बनावट कॉल सेंटर थाटून हजारो अमेरिकन्सला गंडा घालणाऱ्या रॅकेटची आता एफबीआयनंही दखल घेतली आहे। एफबीआयचे वरिष्ठ अधिकारी सोहेल दाऊद यांनी ठाणे पोलिसांची भेट घेऊन बनावट कॉल सेंटर प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली। यावेळी सोहेल दाऊद यांनी ठाणे पोलिसांच्या कारवाईचं कौतुकही केलं। मीरा रोडमधल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान रॅकेटचा मुख्य सूत्रधार सागर ठक्कर अद्यापही फरार असून त्यानं भारतातनं पलायन केल्याचं कळतंय। आयसिसशी संबंध असल्याचा आरोप करत परभणीतनं अटक केलेल्या 4ही तरुणांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले। 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र एटीएसनं या तरुणांना अटक केली होती। नांदेड न्यायालयामध्ये या 4ही आरोपींविरोधात 3600 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर या चौघांना न्यायालयापुढे हजर केलं असता त्यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे। नजरचुकीनं सीमा पार करून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या चंदू चव्हाण या भारतीय जवानाच्या घर वापसीचे प्रयत्न सुरू झालेत। याआधी चंदू आपल्या हद्दीत नसल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्ताननं अखेर गुरुवारी तो पाकिस्तानातच असल्याचं मान्य केलंय। मूळचा धुळ्याचा असणारा चंदू सर्जिकल स्ट्राईकनंतर चुकून पाकच्या हद्दीत गेला होता। दोनही सीमांवर शांतता निर्माण झाली की चंदू लवकरच परतेल असा विश्वास त्याच्या भावानं भूषण चव्हाणनं व्यक्त केलाय। नागपुरात वृद्ध आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येला 40 दिवस उलटून अजूनही एकालाही अटक झालेली नाहीये। त्यामुळे निमगडे कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जबाबात ज्या संशयितांची नावं घेतली त्यांची चौकशीच केली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी पोलिसांवर केलाय। तसंच पोलिसांकडे सुरक्षा मागून अद्यापही सुरक्षा मिळाली नसल्याचं निमगडे कुटुंबियांनी म्हटलंय। अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारानंतर नाशिक पेटलेलं असताना अहमदनगरमध्येही 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या ग्रंथपालानंच विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे। अहमदनगरच्या लोणी प्रवरानगर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ही घटना घडली आहे। मुलीच्या तक्रारीनंतर लोणी पोलिसांनी 52 वर्षीय ग्रंथपाल भगवंता कोटे याला अटक केली आहे। या प्रकरणी ग्रंथपालाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापिकेवरती सुद्धा कारवाई करावी अशी मागणी करत मुलीच्या नातेवाईकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केलं। लातूरच्या सलगरा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत 150 विद्यार्थ्यांना खिचडीतनं विषबाधा झाली आहे। 93 विद्यार्थ्यांवरती सध्या लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत। तर उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी 2 वैद्यकीय पथकं सलगरा गावी रवाना झाली आहेत। शाळेतली खिचडी खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 16 ऑक्टोबर रोजी ठाण्यातनं निघणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे। या मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होऊ नये यासाठी आयोजकांकडून शिस्तबद्ध आखणी केली जाते। शहरातील मुस्लिम ऑल इंडिया कौमी तांझीम संघटनेनं या मराठा मोर्चाला आपला पाठिंबाही दर्शवलाय। संघटनेकडून मोर्चेकरांसाठी पाण्याची तसंच इतर आवश्यक गोष्टींची सोय केली जाणार आहे। मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लवकरच संयुक्त मोर्चाही काढण्यात येईल असा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। तर 16 ऑक्टोबरला रत्नागिरीतही मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यापूर्वी मराठा तरुणांनी रस्त्यावरती उतरून मुंबई गोवा महामार्गाची डागडुजी केली। अतिशय दुरवस्था झालेल्या महामार्गावरनं मुख्यमंत्र्यांनी 1 किलोमीटरचा तरी प्रवास करावा असं आव्हान या तरुणांना दिलंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनही जिल्ह्यातनं जाणाऱ्या महामार्गावरचा रस्ता खड्ड्यांमुळे गायब झालाय। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी यांना त्रास सहन करावा लागतोय। यामुळे संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावही घातला। एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही शासकीय सेवेत सामावून न घेतलेल्या 65 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2 वर्षांपूर्वी 87 उमेदवारांची अधिव्याख्याता इंग्रजी आणि शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक पदांवरती निवड झाली होती। त्यातील 22 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, तर उरलेले अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। निवड होऊनही 2 वर्ष उलटल्यानंतर या उमेदवारांचं मोठं नुकसान होत आहे। ते भरून मिळावं आणि लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी या उमेदवारांची आहे। पुण्यामध्ये बोगस मतदारांची नावं मतदार यादीत आल्यामुळे जिल्हा परिषदेवरती शिवसेनेनं मोर्चा काढला। हडपसर मतदारसंघात कर्जत आणि करमाळा तालुक्यातील 15,000 बोगस मतदारांची नावं मतदान यादीमध्ये आहेत। याविरोधात सेनेचे माजी आमदार गजानन बाबर
यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली।